नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सगळेजण आता बोलत असतात, नागराजची नाटकं सुरू आहेत. नागराज सुमन शिवाय जगू शकत नाहीये, माझं सुमनवरती किती प्रेम आहे हे दाखवण्याचा जो त्याचा काय बनाव झालो आहे तो मात्र सायली आणि अर्जुन या दोघांच्याही चांगलाच लक्षात आलेला असतो. नागराज सुमनच्या शेजारी बसलेला असतो आणि म्हणत असतो की हे सगळं जे काय झालंय ना त्याला मी सोडणार नाही, हे सगळं महिपतमुळे झालेलं आहे. सुमन मला माफ कर, कारण मला माहिती आहे मी चुकलेलो आहे, असं म्हणत नागराज सुमन सोबत बोलत असतो. त्यासोबतच सुमनला तो म्हणत असतो की हे सगळं त्या महिपतनं केलेलं आहे, त्याला मी सोडणार नाही. काहीही झालं तरीही तुला मी इथून पुढे कधीच त्रास होऊ देणार नाही, हे सगळं नागराजचं बोलणं सुरू असतं. तेव्हा सुमनला त्रास होत असतो, कारण नागराजने सुमनचा हात अशा पद्धतीने पकडलेला असतो की सुमनला या गोष्टीचा त्रास होतोय हे सायलीच्या लक्षात आलेलं असतं. आणि नागराज हे सगळं जाणून बुजून करतोय हे सुद्धा सायलीला चांगलंच माहिती आहे. सुमन मात्र कासावीस होत असते. नागराज तिच्या पुढे बसलेला आहे आणि नाटकं त्याची चालू आहेत. तेव्हा रविराज म्हणतात की हे बघ नागराज, सुमनला तू किडनॅप केलेलं नसलं तरीही आजपर्यंत तू सुमनच्या बाबतीत जे काही वागलेलं आहे, जे काही गुन्हे केलेले आहेत ते पूर्णपणे माफ करण्यासारखे नाहीयेत. त्यामुळे त्या गोष्टींसाठी आम्ही तुला कधीच माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेव, असं रविराज नागराजला सांगत असतात. आणि त्याचबरोबर इकडे सायली आणि अर्जुन नागराजचा हा खोटारडेपणा पाहत असतात. त्यांना सुद्धा त्रास होत असतो की किती नीच प्रवृत्तीचा माणूस आहे हा, ह्याला जराही लाज वाटत नाही, एवढं सगळं त्याने केलेलं आहे. त्यावेळेस अर्जुन आता नागराजच्या जवळ जातो आणि नागराजला म्हणतो की नागराज काका, मला एक गोष्ट तुला विचारायची आहे. मला एका व्हिडिओ बद्दल तुला विचारायचं आहे. हा व्हिडिओ तुझ्या मोबाईलमध्ये कसा आला, या सगळ्याला कोण जबाबदार आहे ते मला कळलं पाहिजे, असं म्हणत अर्जुन एक व्हिडिओ नागराजला दाखवत आहे आणि त्याला विचारत असतो की सांग मला, हा व्हिडिओ तुझ्या मोबाईलमध्ये कसा आला आणि तो कुणी आणला याबद्दल विचारत आहे. तेव्हा मात्र नागराज म्हणतो कोणता व्हिडिओ, काय? मग नागराजला तो व्हिडिओ दाखवला जातो, तरीही नागराजच्या काहीच लक्षात येत नसतं. नागराज म्हणत असतो की नाही रे, मला नाही माहिती तू कोणत्या व्हिडिओ बद्दल बोलतोय आणि काय झालंय, कसला व्हिडिओ, मला त्याबद्दल काहीच माहिती नाहीये, असं नागराज बोलत नाटकं करू लागतो. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की अरे असं काय करतो नागराज काका, हा व्हिडिओ तुझ्याच मोबाईलमध्ये होता. तेव्हा सायली सांगत असते की हो, हा व्हिडिओ तुमच्याच मोबाईलमध्ये होता, सखीने तुमच्या मोबाईलमधूनच हा व्हिडिओ काढलेला आहे, तिचे फोटो घेत होती ना त्याबरोबर तो चुकून व्हिडिओ तुमच्या मोबाईलमधून निघालेला होता, असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा नागराज म्हणतो अरे कसं शक्य आहे अर्जुन, बघ ना, अरे मला नाही माहिती या व्हिडिओ बद्दल काही, कारण माझ्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओच नाहीये. आणि आता मला सांग, सुमनने स्वतः सांगितलं ना तुम्हाला, असं नागराजचं नाटकी वागणं सुरू झालेलं असतं. अर्जुन सायलीला तर सत्य सगळं माहिती आहे, पण अर्जुन सायलीने इकडे नागराजच्याच विरोधात खूप मोठा डाव रचलेला आहे, या गोष्टीची नागराजला कल्पनाच नाही. त्यामुळं नागराजला असं वाटत असतं की आपण यांना कसंही काहीही सांगितलं तरी चालेल, म्हणून नागराज हा सगळा खोटारडेपणा करत असतो. तेव्हा सायली त्याचबरोबर सगळेजण तिथे असतात आणि मग नागराज म्हणत असतो की नाही, मला नाही माहिती या व्हिडिओ बद्दल, हे बघ माझ्या मोबाईलमध्ये तर हा व्हिडिओ नाहीये, त्यामुळे मला काहीच माहिती नाहीये याबद्दल, असं त्याचं सगळं खोटं वागणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे नागराज त्याचा मोबाईल दाखवतो तेव्हा अर्जुन बघतो तर त्याच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ नसतो. तर इकडे प्रिया मात्र खुश झालेली असते. प्रिया म्हणत असते की बरं झालं नागोबाने तो व्हिडिओ त्याच्या मोबाईल मधून डिलीट केला, नाही तर प्रॉब्लेम होऊन बसला असता. असं हे सगळं प्रियाचं सुरू झालेलं आहे. प्रियाला वाटत आहे की नागराज जो वागलेला आहे ते अगदी योग्य आहे आणि याच्यामध्ये आपण अडकले जाणार नाहीयेत ना, याची काळजी मात्र प्रियाला प्रत्येक वेळेस असते. काही असलं तरीही या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कशामध्ये अडकायला नको आहे, या गोष्टींचा विचार आणि काळजी प्रिया ही पुरेपूर अगदी घेत असते. आणि त्यासोबतच घरातले सगळेजण तिथे असतात. सुमनला मात्र त्रास होत असतो. त्याचवेळी नागराजला अर्जुन जाब विचारत आहे आणि नागराज कसा वागतोय ह्या गोष्टीबद्दल तो त्याला सांगत असतो, तरीही नागराज म्हणत असतो की मी काही केलेलंच नाहीये. नागराज त्याच्या बोलण्यावरती स्पष्ट असतो की या सगळ्यामध्ये माझा काहीच दोष नाहीये. आणि अर्जुन एकदा काय कर माहितीये का, त्या महिपतकडे घेऊन जा, म्हणून तर त्या दिवशी मी तिथं आलेलो होतो आणि त्या महिपतला जाब विचारत होतो. एकदा मला महिपतकडे घेऊन जा, एकदा का तू महिपतकडे मला नेलंस की मग मात्र बघ काय होतंय ते, कारण त्या महिपतचा गळा आवळणार आहे, माझ्या बायकोशी तो असं वागलेला आहे, त्याला मी सोडणार नाही, असं नागराज जेव्हा बोलत असतो तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणत असते की हे बघ नागराज, काय महिपतला जी शिक्षा व्हायची आहे ना ती कायद्याने होईल, पण तू जो काही सुमनला त्रास दिलेला आहे
ती तुला शेवटची माफी आहे. यानंतर जर पुन्हा तू सुमनशी चुकीच्या पद्धतीने वागला तर गाठ आमच्याशी आहे, असं म्हणणं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. प्रिया म्हणत असते की सुमन काकू तुला काही त्रास होतोय का? अगं मी अश्विनला फोन करून बोलवू का? म्हणजे तुला बरं वाटेल, तो आला की तू तुझी ट्रीटमेंट करेल, असं प्रिया सांगू लागते. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की सुमन काकू तुम्ही आराम करा, चला बरं. त्याच वेळी प्रतिमा म्हणू लागते की सुमन चल मी तुला गेस्ट रूम मध्ये घेऊन जाते, तिथे तू आराम कर, असं चालू झालेलं असतं. तेव्हा नागराज म्हणतो की नाही आम्ही घरी जातो. तेव्हा सगळेजण सांगू लागतात की सुमनची तब्येत बघ, म्हणजे आम्हाला नाही वाटत तिची ही अवस्था पाहता तिने घरी येण्यासाठी तिथं तयार आहे किंवा ती येऊ शकेल, कारण तिला जो त्रास होत आहे तो खूप आहे, असं सगळेजण सांगू लागतात. तेव्हा मात्र सगळेजण तिथं समजूत घालत आहेत, सगळेजण सांगत आहेत की हे सगळं काय चाललेलं आहे. तेव्हा सायली म्हणते की अहो नागराज काका असू दे ना, हे घर पण सुमन काकूंचंच आहे, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाहीये, असं चालू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हे सगळं जे काय आहे ते सगळेजण तिथं बोलत आहेत आणि नागराजची मात्र चांगलीच वाट लागत आहे, कारण नागराजला असं वाटत असतं की तो जे काय करतोय ते कोणाला कळणारच नाही. मग प्रतिमा आणि विमल दोघीही आता इकडे घेऊन चाललेले असतात, त्या म्हणजेच सुमन काकूला गेस्ट रूम मध्ये. त्याचबरोबर तिथे अस्मिता असते, सगळेजण असतात. आता सगळेजण थोडे रिलॅक्स झालेले असतात. त्यावेळेस अस्मिता म्हणत असते की खरंच सुमन काकू परत आली ना, ही गोष्ट खरंच खूप मोठी झालेली आहे, नाही तर खूप अवघड झालं असतं, असं इकडे सांगू लागतात. त्याच वेळी आता अर्जुन त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत. प्रतिमा म्हणते की पण आम्हाला जावं लागेल, मला देवापुढे दिवा लावायचा आहे, कारण जे काय घडलेलं आहे त्याचा त्रास तर होत आहे, पण देवाला मी साकडं घातलं होतं, सुमन परत आली ना त्यामुळे आम्ही जाईल, सुमन इथं आराम करेल, असं ठरलं जातं. तेव्हा सायली तिथं असते. सायली म्हणते की चला, म्हणजे आजच्या संक्रांतीचा दिवस मान्य, हे सगळं जे काही घडलं त्याच्यामुळे त्रासदायक होता, पण शेवट तर गोड झालाय ना, असं सायली सांगू लागते. आणि मग सगळ्यांना तिळगुळ देत असते, कारण सायलीने कोणालाच तिळगुळ दिलेले नसतात. मग सायली सगळ्यांना तिळगुळ देत असते आणि ती प्रियाकडे येते, प्रियाला सुद्धा ती तिळगुळ देते. त्याचबरोबर अर्जुन असतो, अर्जुनला तिळगुळ देते आणि सगळ्यांशी अगदी प्रेमाने वागत असते. कोणाला काय हवं नको या सगळ्या गोष्टी सायली पाहत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नागराज तिथं असतो आणि मग सायली नागराज काकाला तिळगुळ देते आणि अर्जुन मात्र तिथं आवर्जून नागराजला सांगू लागतो की नागराज काका गोड बोलायचं हा, असं सुद्धा सांगत असतो. त्यासोबतच इकडे आता सगळेजण गेलेले आहेत आणि तिथे साक्षी आहे. साक्षी म्हणत असते की अशी कोण व्यक्ती आहे, अण्णा तर जेलमध्ये गेलेले आहेत, पण अशी कोण व्यक्ती आहे की ज्याला मी जिवंत आहे हे माहिती आहे आणि माझ्याबद्दल त्याला माहिती आहे, अशी व्यक्ती कोण आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती व्यक्ती मला वारंवार टॉर्चर करत आहे, असं काहीतरी आहे की ज्या ज्या गोष्टी माझ्यापासून लपवल्या जात आहेत, हा विचार साक्षीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की साक्षी हे सगळं जे काही करत असते ते अगदी खूप घाबरलेले असते. तिला कळत नसतं की या सगळ्यामुळं काय होणार आहे आणि साक्षी म्हणत असते की नाही, या सगळ्यामध्ये नक्कीच कोणाचा तरी हात आहे. आणि इकडे अर्जुन आणि सायली रूम मध्ये असतात. सायली म्हणत असते की बरं झालं, कसं आहे सुमन काकू सुखरूप सापडल्या, ही गोष्ट खरंच खूप चांगली झालेली आहे, नाही तर खूप अवघड झालं असतं, असं इकडे सायली म्हणत असते. अर्जुन म्हणत असतो पण आपण जो प्लॅन केला तो अगदी वर्क झालेला आहे, म्हणजेच आपल्याला नागराज काकाच्या विरोधात पुरावे मिळवता येतील, कारण इतके दिवस आपल्याला असं वाटत होतं की या सगळ्या मागे महिपत आहे, पण आपल्याला तो वेळ मिळालेला आहे आणि नागराजचा बरोबर विश्वास बसलेला आहे, ही गोष्ट यांच्या लक्षात आलेली असते. त्याचबरोबर इकडे सायली म्हणत असते पण मी आता सुमन काकूंच्या रूम मध्ये जाते, त्यांना खरं तर गरज आहे तिथं माझी, मी तिकडे जाणं गरजेचं आहे. अर्जुन म्हणतो काय हे बायको, नवरा इथे एकटा असणार आणि तू तिकडे जाणार. सायली म्हणते मग मी काय करते माहितीये का, सुमन काकीला घेऊन इकडे येते, असं सायली म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही तसं नको करूस, मी राहील इथे एकटा, तू जा तिकडे आणि मला माहिती आहे, असं म्हणत सायलीला तो सांगतो आणि सायली जाते. इकडे साक्षी घाबरलेली आहे. नेमका त्याच वेळेस सचिन तिथं आलेला असतो आणि सचिन म्हणत असतो की अगं काय झालं साक्षी, तुझा फोन पण काय झालं सॅम, तुझा फोन पण लागत नाहीये, तुझा फोन कुठं आहे? ती म्हणते हा इथेच आहे. तो म्हणतो मग बंद का ठेवलंस तू, चालू कर बरं. आणि मी तुला म्हणत होतो ना आपण कुठेतरी बाहेर जाऊया, काहीतरी छानपैकी खाऊन येऊया. तेव्हा साक्षी म्हणते की नाही नको बाहेर, काय खायचंय ते इथेच खाऊया, ऑर्डर इथेच करूया. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की अगं असं काय करतेस, तुझा फोन बंद का ठेवलाय? तेव्हा ती सांगू लागते की नाही तर बंदच असू दे,
तो म्हणतो, अगं मुली तर अशा असतात, त्यांना अजिबात आवडत नाहीये आणि तू कसं असं राहू शकतेस फोन शिवाय आणि तुझा फोन बंद वगैरे ठेवून. तेव्हा साक्षी म्हणते की कर ना काय करायचं ते प्लीज, असं म्हणत साक्षी त्याला थांबवते. तेव्हा मात्र इकडे त्याचं असं म्हणणं असतं की नाही, आता काहीतरी ऑर्डर करूया, मग काय करायचं असं म्हणत आता इकडे सचिन तिच्याशी बोलत असतो. इकडे नागराजचा जीव मात्र कासावीस व्हायला लागलेला आहे. त्याला कळायचं बंद झालंय हे सगळं काय घडतंय. सुमन तिथं राहिलेली आहे, सुमननं जर तोंड उघडलं तर काय करू असं म्हणत नागराजला टेन्शन आलेलं आहे. आणि नागराज त्या टेन्शनमध्ये प्रियाला कॉल करतो. प्रिया तर झोपलेली असते, परंतु नागराजचा कॉल आल्यावर एकदम धाडकन उठते, कारण तिथंच अश्विन सुद्धा असतो. आणि प्रिया सुद्धा विचार करत असते की काय आहे हे सगळं, या सगळ्याचा काय अर्थ आहे. कारण नागराजने तर बरोबर सगळ्यांना गुंडाळलं, त्या सुमनने एवढं सगळं होऊन पण नागराजचं नाव घेतलेलं नाही. आणि नागराजचा फोन आलेला पाहून ती पटकन फोन घेते आणि मग उठून बाहेर येते. कारण अश्विनच्या समोर ती नागराजशी बोलू शकत नसते, कारण याआधी एकदा अश्विनने तिला नागराज सोबत बोलताना पकडलेलं आहे. इकडे सुमन इकडे सुमन मात्र आता बोलत आहे आणि ती एकदम दचकून उठते, कारण तिच्या डोळ्यांसमोर तो सगळा प्रसंग येत असतो. नागराजने तिला पकडलेला आहे, महिपतच्या शेजारी नेऊन तिला बांधून ठेवलेलं होतं. महिपत ज्या विचित्र नजरेने तिच्याकडे पाहत होता, म्हणजे सगळी अशी खुन्नस कपटीपणा, या सगळ्या गोष्टींची सुमनला सवय नाहीये. ती एकदम ओरडत उठते. तेव्हा सायली म्हणते, काय झालं सुमन काकू. तेव्हा सुमन सांगू लागते की सायली, माझ्या डोळ्यासमोरून तो प्रसंगच जात नाहीये, काय करू मी सांग ना. मला कळतच नाहीये की काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे. मी या गोष्टींचा विचार करून खरं तर थकली, मला सुचतच नाहीये. आणि त्याचबरोबर इकडे प्रिया आता फोनवर बोलत बाहेर आलेली असते. सायली म्हणते, एक मिनिट मी तुम्हाला पाणी देते. असं म्हणत सायली ही आता सुमन काकूला पाणी देणार असते, पण सायलीच्या लक्षात येतं की पाणीचा पण आणलेलं नाहीये. आणि नेमकी प्रिया सुद्धा आता फोनवर बोलत बाहेर आलेली असते. आणि प्रिया फोनवर बोलत दरवाजाच्या मागे तिथेच उभी असते. सायली गेस्ट रूम मध्ये आहे आणि सायली आता पाणी आणण्यासाठी बाहेर पडते. त्याच वेळी सुमन तिच्याशी बोलत होती, ही गोष्ट प्रियाला लक्षात येत नाहीये. इकडं नागराज मात्र म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तिथे आहेस ना तू, तर लक्ष ठेवायचं आहे. तर सुमनने तोंड उघडता कामा नाही. जर सुमनने तोंड उघडलं तर खूप अवघड होणार आहे, या गोष्टी नागराज बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे सायली आता सुमन काकूला समजवत आहे आणि त्या म्हणते की मी आलेच पाणी घेऊन, असं म्हणत ती तिथून बाहेर पडते. त्याच वेळी सुमन मात्र घाबरलेली आहे. तिला कळत नाहीये की आपण काय करू आणि कशा पद्धतीने करू. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा प्रिया म्हणत असते, ज्या बायकोला तुम्ही बिंडोक बिंडोक म्हणत असता तिनेच तुमची झोप उडवलेली आहे. नागराज म्हणत असतो की मी काय सांगतोय लक्षात येते ना तुझ्या, काय करायचं आहे ते. तेव्हा प्रिया म्हणते, हो बोला काय करायचंय सांगा, असं म्हणत प्रिया नागराजची चांगलीच वाट लावत असते. नागराज म्हणत असतो की अगं ते अर्जुन आणि सायली त्यांच्यावर लक्ष ठेव, तू तिथं आहेस ना, नाहीतर महिपत आणि त्याचबरोबर सुमन सारखी तुझी अवस्था करून ठेवायला मला वेळ लागणार नाही, असं म्हणत नागराजने प्रियाला धमकी दिली. तेवढ्यात सायली तिथून येते. दरवाजात प्रिया उभी असते. सायली दरवाजा ढकलते. प्रियाच्या हातातनं मोबाईल खाली पडतो. सायलीला दिसतं की नागराजचा फोन आहे आणि मग सायली डायरेक्टली फोन उचलते आणि कानाला लावते आणि बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडलेल्या असतात त्या मात्र खूपच विचित्र अशा झालेल्या असतात. आणि त्याचबरोबर इकडे नागराज मात्र आता बोलत आहे आणि नागराज म्हणतो की काय करायचंय नक्की, कारण तुला लक्षात येते ना काही प्रॉब्लेम होऊ नये यासाठी काळजी घ्यायची आहे. आता प्रॉब्लेम कोणता हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. प्रिया मात्र तिथंच उभी असते. नागराज म्हणतो, अगं बोल ना काय झालं. तेव्हा प्रिया मात्र म्हणत असते की नागराज काका. सायली म्हणते की हे बघा मी सायली बोलते. प्रिया फोनवरती बोलत होती आणि तिच्या हातून चुकून फोन खाली पडला. ती घाबरली मी आल्यानंतर, म्हणून मी तो फोन उचललेला आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे नागराज म्हणतो, काही नाही ग, मला सुमनची काळजी वाटत होती ना, म्हणून मी तिला बोलत होतो आणि मग तिला विचारत होतो, कारण मी कोणाला विचारणार ना, घरात कोणाकडे चौकशी करणार, मी काय करणार, मलाच प्रश्न पडलेला होता, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन त्याचबरोबर घरातले सगळेजण तिथं असतात आणि सगळेजण एकमेकांची काळजी घेत आहेत, सगळ्या एकमेकांशी बोलत आहेत. तेव्हा पूर्णाजी तिथे येते आणि पूर्णाजी म्हणत असते की सायली मला कोमट दूध दे ग, जरा जरा जळजळ होते, ऍसिडिटी झाल्यासारखं वाटतंय. तेव्हा सायली म्हणते की हो देते पूर्णाजी, असं म्हणत सायली तिथे येते आणि विचारते, काय झालं, तुमची झोप नीट झालेली नाहीये का, असं सायली विचारते. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणते की हो,
कारण एक प्रॉब्लेम झालेला होता. कारण रात्रभर मला झोपच लागलेली नाहीये ग. मला कळतच नाहीये की काय करू आणि कसं करू. कारण मला सुमनच्या काळजीने कासावीस होतंय. कारण सुमन काकूची अवस्थाच तशी झालेली होती. असं म्हणत आता सगळेजण बोलत असतात. त्याचबरोबर पूर्णाजी म्हणत असते की हो, अस्मिताला सगळे विचारत असतात. अस्मिता म्हणते की काय करणार ना, मला पण तसंच झालेलं, पण सुमन काकी आले ना, ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. असं इकडे आता अस्मिता सांगत असते. सगळेजण बोलत आहेत, सगळेजण काळजी घेत आहेत. सगळ्यांना काळजी तर वाटतच हे आहे. सायली सगळ्यांना समजवत आहे. सगळं जेवण वगैरे सायली बनवत आहे. आणि त्याचबरोबर इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की रविराज आणि त्याचबरोबर प्रतिमा यांच्यासोबत अर्जुन बोलत आहे आणि म्हणत आहे की सुमन काकीची जी अवस्था झालेली आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम होऊ शकतात. कारण कदाचित सुमन काकी यामुळं तिला मानसिक धक्का बसलेला आहे. त्यामुळं तिचं मानसिक संतुलन बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे. आपल्याला तिची काळजी घ्यावी लागणार आहे असं अर्जुन सांगत असतो. इकडे कल्पना येते आणि डायनिंग टेबलवर पाहते तर सगळी भांडी रिकामी असतात. कल्पना म्हणते की याच्यात तर काहीच जेवण नाहीये. मला तर सायलीने सांगितलं होतं ती सगळं जेवण बनवून जाणार आहे. मग काय झालं? मग कुठं गेलं हे सगळं? असं ती विचारू लागते. सायली येते आणि सायली म्हणते की तू तर मला बोलली होतीस ना, तू सगळं जेवण बनवून जाणार आहे. मग जेवण? सायली म्हणते मी बनवून गेले होते, पण त्याच्यामध्ये अजिबात तिथं काहीच दिसत नसतं. आणि मग सायली म्हणते की कसं आहे माहितीये का, कदाचित चेटकीन किंवा भूत आलं असेल ज्याने ते जेवण गायब केलं असेल. तर प्रियाला आठवतं ते म्हणजे ते जेवण गायब केलेलं असतं ते प्रियाने. कारण तिने सगळेजण गेल्यानंतर त्यावेळेस ते जेवणाचं जे आहे ते सगळं पॅक केलेलं असतं आणि तिने बाहेर नेऊन कचऱ्यामध्ये टाकलेलं असतं. हे सगळं आता सायली जेव्हा बोलून दाखवते तेव्हा मात्र प्रियाला धक्का बसतो आणि सायलीने ओळखलेलं असतं की हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.